नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे. तर आजच ऑस्कर पुरस्कार जाहीर झाले. तर आपल्याला परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे. तर बघा, याबद्दलची आपण सर्व माहिती या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर सुरुवात करू. तर बघा, पहिला प्रश्न की हा जो 2026चा ऑस्कर पुरस्कार सोहळा आहे तो कितव्या क्रमांकाचा आहे? तर हा 98व्या क्रमांकाचा आहे. तर यामध्ये भरपूर पुरस्कार दिले जातात, परंतु आपल्याला जे काही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, पोलीस भरती, हायकोर्ट भरती किंवा इतर सरळ सेवा भरती, त्या सर्वांसाठी फक्त मोजकेच पुरस्कार आपल्याला करावे लागतात. आता तुम्ही म्हणाल की एवढेच कसं काय करायचे? तर त्यासाठी तुम्ही जर PYQ बघितले तर PYQमध्ये तुम्हाला कळेल की ऑस्कर पुरस्कारामध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. एक तर पहिला झाला की हा कितवा पुरस्कार आहे? तर 98वा पुरस्कार आहे. तर बाकीची माहिती बघू आपण. तर बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार भेटला मायकल बी जॉर्डन याला सिनर्स या पिक्चरसाठी. त्यानंतर दुसरं, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकली यांना हॅमनेट या पिक्चरसाठी भेटला. त्यानंतर VIMP सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर तो भेटला वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी. त्यानंतर पुढचा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर, तो पुरस्कार भेटला शॉन पेन यांना वन बॅटल आफ्टर अनदर या पिक्चरसाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार भेटला एमी मॉडिगन यांना वेपन्स या चित्रपटासाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांना भेटला वन बॅटल आफ्टर अनदरसाठी. त्यानंतर पुढचं, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स हा पुरस्कार भेटला प्रसिद्ध अशा अवतार फायर अँड ॲश या चित्रपटासाठी. त्यानंतर पुढचा, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा पुरस्कार भेटला सेंटिमेंटल व्हॅल्यू हा जो पिक्चर आहे. तर ह्याच्यात प्रश्न कसा येतो की सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा पुरस्कार भेटला. तो कोणत्या देशाचा चित्रपट आहे? तर त्याचं उत्तर आहे हा नॉर्वे देशाचा चित्रपट आहे. त्यानंतर बाकीचे खाली दिलेत की आता हे जे वरती तुम्हाला सांगले होते यावरती जास्त प्रश्न येतात, परंतु बाकीचे जे काही त्यातले मुद्दे ते पण बघूया आपण. की सिनर्स हा चित्रपट आहे, त्या चित्रपटाला सर्वाधिक 16 नामांकने भेटली होती, त्यापैकी त्यांनी 4 ऑस्कर जिंकले. त्यानंतर वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला एकूण 13 नामांकन होती, त्यामध्ये त्यांनी 6 ऑस्कर जिंकले. त्यानंतर हा ऑस्कर सोहळा कुठे झाला? तर हा ऑस्कर सोहळा लॉस एंजलिसमधल्या डॉल्बी थिएटर या ठिकाणी झाला. त्यानंतर हे सूत्रसंचालन कोणी केलं होतं? तर प्रसिद्ध कॉमेडियन कॉनन ओब्रायन यांनी सलग दुसऱ्यांदा या ऑस्कर सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं होतं. तर अशा या महत्त्वाच्या ऑस्कर सोहळ्याबद्दलच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. तर या सर्व तुम्ही नोट डाऊन करा. याबद्दल तुम्हाला प्रश्न पेपरला विचारले जातील. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.